श्री राम 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 श्री राम। श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण हरे। राजा राम कृष्ण हरि। राजा राम कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण हरि। रामा गोवर्धन धर गोपालन रत। गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकट हारी। हरि हरि। जय जय राम कृष्ण हरि। हरि जय जय राम कृष्ण हरि। रामानव नीरदसम राम नव नीरदसम राम नव नीरदसम राम नव नीरदसम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी। जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण हरि। दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हारि। हरि हरि। जय जय राम कृष्ण हरि। दुर्वासोनुत
रे गा मा गा नि रे गा रे प म ग रे सा जय जय राम नि रे गा मा गा नि सा रे प म ग रे सा जय जय राम कृष्ण हरे शरणागत दीना शरणी देई राम शरणागत दीना शरणी देई राम करुणा दृष्टि निहारे करुणा दृष्टि निहारे करुणा दृष्टि निहारे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनीय ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनीय ये सद्गुरु राया मती मंदमी काहीच नेणू गुरुराया मती मंदमी काहीच नेणू सांख्य अथवा न्याया सांख्य अथवा न्याया कीर्तनी ये सद्गुरुराया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरुराया ही नदी न परी मनास बाटे गुरुराया ही नदी न परी मनास बाटे इच्छा तब गुण गाया इच्छा तब गुण गाया कीर्तनी इच्छा तब गुण गाया कीर्तनी ये सद्गुरुराया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरुराया ये जनार्दन सद्गुरु ते विदवी जनार्दन सद्गुरु ते विदवी निरंजनी चाराया गुरुवे निरंजनी चाराया कीर्तनी ये सद्गुरुराया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरुराया ये सद्गुरुराया ये सद्गुरुराया जयाने सदा
वासनामात केलं जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय श्री सद्गुरु अबा महाराज की जय 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 रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ आनंद या राघवाचा गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा गणाधीश जो ईश गणाधीश जो ईश गणाधीश जो मंगलमूर्ती मोरया गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ आनंत या राघवाचा जय जय रघुवीर समर्थ कोणत्याही गोष्टीची सातत्याने 12 वर्ष साधना होणं याला तपश्चर्या असं म्हणतात. आणि त्या गणिताप्रमाणे पाहायला गेलं तर अशा कीर्तन सेवेच्या 3 तपांची पूर्ती 36वे वर्ष म्हणजे 12 त्रिक 36 या गणिताप्रमाणे 12 वर्षाची 3 तप अशी या मंगलमय अशा राम पर्वामध्ये पूर्ण होत आहेत. कारण 2024 या इसवी सणाचं दुसरं नाव आहे राम पर्व. ज्या वेळेला राम मंदिराचं निर्माण, जेव्हा 500 वर्षाच्या प्रतीक्षेची समाप्ती, अशा वर्षाला आपण निश्चितपणे काही ना काही विशेष नाम देतो. जसं शालिवाहन शक, त्याप्रमाणे हा राम मंदिराचा पुनर्निर्माणाचा मंगल असा या वर्षभरातला कालखंड. आणि त्यालाच जोडून म्हणायचं झालं तर योग का योगायोग कल्पना नाही. छत्रपती शिवाजी राजांच्या सिंहासनारोहणाचा सुद्धा 350वा असाच हा सुंदर वाढदिवसासारखा योगायोग. अशा मंगल पर्वामध्ये आपलं 3रं तप पूर्ण होत आहे. मोठी आनंदाची गोष्ट. महाराष्ट्रापासून इतक्या दूरवर येऊन मराठी भाषा, मराठी कीर्तन, मराठी संस्कृती याचं अखंड जतन आणि त्याचबरोबर रामरायाच्या उपासनेचा हा अट्टहास, उपासनेला दृढ चालवावे या नियमानं स्वतः आबा महाराजांनी पुढच्या सगळ्या पिढ्यांनी
आणि त्यांच्या सर्व आपल्यासारख्या हितचिंतकांनी, शुभचिंतकांनी हा शुभ संकल्प इथपर्यंत आणला आहे. तेव्हा या दोन्ही आनंदाच्या गोष्टी साजऱ्या करता उद्यापासून विषय असा, मागच्या वेळेला आलो तेव्हा महाभारतातल्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखांवर बोललो होतो. आता राम पर्वामध्ये आलो आणि रामायणाबद्दलच बोललो नाही तर मग काय उपयोग झाला आपले बुवा. त्यामुळं रामायणातली एक एक व्यक्तिरेखा आणि मग त्या एकेका व्यक्तिरेखेमुळे रामचंद्रांचा राज्याभिषेक, त्याचा मार्ग असा जर प्रशस्त होत असेल तर मग शिवाजी राजांच्याही जीवनामध्ये त्याला जुळणारी एखादी व्यक्तिरेखा की ज्याच्यामुळे त्यांच्याही सिंहासनारोहणाचा मार्ग प्रशस्त झाला, अशा रीतीनं ज्याला जोडगोळीचं चरित्र म्हणतात तसं अशीच ही रामायणातली व्यक्तिरेखा आणि अशीच राजांच्या जीवनामध्ये राजांचं जीवन घडवणारी अशी व्यक्तिरेखा, असं चिंतन उद्यापासून करायचं. आजचा दिवस आपले बुवा या ठिकाणी पोचले आहेत, याच निरोपाचा सगळ्यांच्यापर्यंत जाण्याचा असा असल्यामुळे आणि वार मंगळवार, त्यामुळे तो गणपतीरायांच्या हक्काचाच दिवस. देवी स्तुतीचा सुद्धा मंगळवारच, पण देवी स्तुतीसाठी शुक्रवार आणखीन एक राखीव आहे, बाप्पांच्यासाठी मंगळवारच आहे. म्हणजे अगदी पत्रिकेप्रमाणे सुद्धा जर मंगळाचा दोष असेल तर त्यासाठी उपासना मंगलमूर्तीचीच आहे, देवीची नव्हे. या सगळ्या गोष्टीचा विचार करता आज थोडंसं गणपती बाप्पांच्या जीवनावरती एक चिंतन करायचं, समर्थांचाच हात धरून ते चिंतन करायचं. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. कोणाही व्यक्तीला समोरच्या विभूतीमधले अनेक गुण दिसतात, पण त्यातला जो गुण जास्त आवडतो त्याचा उल्लेख ते आधी करतात. सर्व गुणांचा ईश आहेच, सगळेच सद्गुण आहेत. इथे सगळ्या गुणांचा म्हणजे चांगल्या गुणांचं हे लक्षातच घ्यायचं, नाही तर अलीकडच्या मराठी भाषेत सर्व गुण संपन्न हा शब्द नको त्या अर्थीच वापरला जातो. सगळे दुर्गुण ज्याच्यामध्ये असतील त्या व्यक्तीला दुर्दैवाने सर्व गुण संपन्न आहेत काय बोलायचं, अशा रीतीची विधानं केली जातात. इथे सगळ्या सद्गुणांचा ईश, यात संशय नाही. पण एखाद्या व्यक्तीला समोरच्या विभूतिमत्वाच्या अनेक गुणांपैकी जास्त काय आवडतं त्याचा उल्लेख तो आग्रहाने पहिला करतो. एक उदाहरणच द्यायचं झालं तर मारुतीरायांची स्तुती बुधकौशिक ऋषींनी पण केली आहे, तुलसीदासांनी पण केली आहे, रामदास स्वामींनी पण केली आहे. प्रत्येकाचा क्रम वेगळा आहे बघा. बुधकौशिक हे ऋषी असल्यामुळे त्यांना हनुमंताच्या अनेक सद्गुणांपैकी पहिला सद्गुण सांगावासा वाटला, मनोजवं मारुततुल्य वेगम. मारुततुल्य वेगम हे दुय्यम आहे, मनाचा विजय त्यांच्या दृष्टीनं पहिल्या क्रमांकावर आहे. गाडीचा स्पीड किती आहे पेक्षा ब्रेक किती चांगले आहेत याच्यावरती त्यांचा फोकस जास्त आहे. मनोजवम, हनुमंताच्या अनेक गुणांपैकी त्यांना एक ऋषी म्हणून सगळ्यात भावणारी गोष्ट. तुलसीदास कुठून सुरू करतात, जय हनुमान ज्ञान गुण सागर. ज्ञानाचा गुणांचा सागर, ते सुद्धा ज्ञान आत्मज्ञानाच्या जवळ जाणारी गोष्ट आहे. तुलसीदास
आत्मज्ञानाच्या जवळ जाणारी गोष्ट अधिक प्रकर्षाने मांडतात आणि समर्थांकडे बघावं तर त्यांना काय हनुमंताचे सगळे गुण माहीत नाहीत, माहिती आहेत, पण सगळ्यात आवडणारा भीमरूपी. मग पुढचं सगळं महारुद्राव. मेल्या नुसता बुद्धिमत्तां वरिष्ठमासून करायचं काय? तब्येत कुठं आहे तुझी? त्यांचा शरीर शक्तीवरती एवढा अट्टहास की रामभक्ती अधिक उत्कटतेनं करायची असेल तर रामभक्ताकडून ते भीमरूपीची आधी अपेक्षा करतात. अन्यथा त्या भक्तीमध्ये न्यून येणार, आपल्या प्रकृतीमुळे अनेक मर्यादा पडणार. प्रकृतीवर मात करणारी प्रकृती ते भीमरूप. तात्पर्य आज हनुमंताचं वर्णन करायचं नसून ज्याला अनेक सद्गुणांपैकी जो अधिक भावतो तो त्याचा क्रम पहिला ठेवतो, हा एक सार्वत्रिक अनुभव. जसं आफळेबुवांच्या बद्दल हेही माहिती आहे, तेही माहिती आहे, तेही माहिती आहे, हेही माहिती आहे. ज्याला गाणं आवडतं तो पटकन म्हणतो, झकास आहे हो गाणं. ज्याला गाण्यातलं फारसं ऋषी नाही, बरं निरूपण आहे, पहिल्यांदा तो कशावर विचार करतो. बाकीचे सद्गुण त्यांनी पाहिलेले नसतात असं नाही, त्याला जो भावला त्याचा क्रम तो पहिला ठेवतो, बाकीच्या गोष्टीवर तो चिंतन करतोच. त्यामुळे समर्थ रामदास स्वामींना गणपतीच्या अनेक गुणांच्या पैकी जास्त आवडणारा सद्गुण कोणता? तर गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. सांप्रत आष्टा निरूपणासाठी आपण या श्लोकातल्या पहिल्याच 2 ओळी घेणार आहोत, कारण पुढच्या 3ऱ्या ओळीमध्ये शारदा स्तवन सुरू होतं. ते गणेश स्तवनापेक्षा थोडं वेगळं आहे. त्यामुळं मंगळवारचा दिवस गणेश स्तवनापुरताच ठेवायचा असल्यामुळे पहिल्या 2 ओळीचं निरूपण पुरेसं आहे. परीक्षेची पद्धत अशी की सोपे प्रश्न आधी सोडवावे, मग अवघडावर डोकं खाजवावं. पण आता जरा थोडं उलटं करू, जे थोडंसं जटिल आहे ते आधी सोडवून टाकू, मग सोप्याकडे पटकन वाटचाल होईल. जटिल कोणता आहे? मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. गणेश हे निर्गुणाचा आरंभ आहेत असं विधान आहे. विधान झालं, आता संदर्भासह स्पष्टीकरण. यासाठी कोणत्याही पुराणामध्ये विश्व उत्पत्ती कशी झाली याच्या ज्या कथा येतात त्या कथांमध्ये हे एक साम्य आहे की आधी परब्रह्म आहे, ते निराकार, आत्ता त्याच्यामध्ये कोणतंही चलनवलन नाही, असं शांत आहे. मग त्याच्यामध्ये इच्छा निर्माण झाली, एकोहम बहुस्याम, मी अनेक रूपांनी नटावं. इच्छा झाली, इच्छा झाली, मग त्या इच्छेनुरूप हालचाल झाली. त्या हालचालीचा जो पहिला ध्वनी निर्माण झाला, कोणत्याही हालचालीमध्ये ध्वनी होतोच, प्रत्येकाच्या कानाची क्षमता वेगळी असते, तो ऐकू येतो किंवा नाही येतो, पण ध्वनी निर्माण होतो. हालचाल झाली की ध्वनी निर्माण आहे नव्हे, हालचाल नाही झाली तरी ध्वनी आहे, मग तो अनाहत आहे. हे आहत ध्वनी सतत निर्माण होत असतात. आणि तो कोणता निर्माण झाला? म्हणजे ज्याला अलीकडं बिग बँग थेरपी वगैरे सुद्धा म्हणतात की प्रचंड ध्वनीचा स्फोट झाला आणि मग विश्वाच्या पुढच्या रचना सुलभ झाल्या. असा जर नक्की नियम केला तर हा पहिला ध्वनी कोण झाला? तर याबद्दल सगळ्या पुराणांचं एकमत, हरिः ओम, हा तो पहिला ध्वनी. आणि हे जे ओंकार स्वरूप आहे हे गणेशाचं मूळ स्वरूप मानलेलं आहे. मूर्तीमध्ये जे दिसतं आहे, गणेश पुराणामध्ये जे ऐकतो आहे, ते गणेशांचे अवतार आहेत.
जसं दशरथ कौशल्येच्या पोटी रामचंद्र हे विष्णूंचे अवतार आहेत, आधी विष्णू आहेतच, तसं शिवपार्वतीच्या पोटी जन्माला येणं, कश्यप अदितीच्या पोटी जन्माला येणं हे सगळे गणेशांचे अवतार आहेत. त्याच्या आधी गणेश आहेतच. मग ते कोणत्या स्वरूपात आहेत? ओंकार. प्रसिद्ध अभंग आहे. सारे ग प ध प ग सारे ध ध सा. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ते तीन देवांचे जन्मस्थान. ते तीन देवांचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणियेला. ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न तो हा गजानन माय बाप. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. रूप गणेशाचे. रूप गणेशाचे. मंगलमूर्ती मोरया. म्हणून हेतुतः उच्चार कसा करायचा? ओंकार प्रधान रूप गणेशाचे. जसं बँकेच्या अनेक शाखा असतात, प्रमुख शाखा म्हणजे प्रधान शाखा, प्रधान डाकघर. असं पोस्ट ऑफिसला सुद्धा नाव आहे प्रधान डाकघर, म्हणजे हे मुख्य पोस्ट ऑफिस, बाकीचे सगळ्या शाखा. मंत्री प्रधानमंत्री म्हणजे त्या शक्तीचं अधिक शक्तिशाली मध्यवर्ती स्वरूप. प्रधान रूप हे सुद्धा तुकोबांना का लिहावं लागलं? आपल्यासारखी वात्रट माणसं भेटली म्हणून. आमचा वात्रटपणा काय कमी आहे का हो तुकोबा? आपल्याकडे तर प्रथा अशी आहे, कोणत्याही मंगल कार्यामध्ये आधी गणपतीची पूजा केली पाहिजे, मग बाकीचे विधी केले पाहिजेत. आधी गणपतीची पूजा न करता जर पुढचे विधी झाले तर तो एकूण चांगला विधी झाला नाही. अगदी वास्तुशांती जरी असली, आधी गणपती पूजा मग वास्तुशांतीचे बाकीचे विधी. सत्यनारायणाची पूजा असली तरी आधी गणपतीची पूजा मग सत्यनारायणाच्या पूजेचा विधी वगैरे वगैरे वगैरे. असा नियम आहे का नाही? हो रे बाबा, आहे. म्हणजे लग्नाचे सगळे विधी झाले आणि आधी जर गणपतीची पूजा झाली नाही तर एकूण तो सगळा लग्नविधी अयोग्य झाला, योग्य झाला नाही, असंच म्हणाल का नाही? अरे हो रे बाबा, असं म्हणू. मग आता म्हणावंच लागेल. मग शंकर पार्वतीच्या लग्नाचं काय करायचं? कारण गणेश पूजा झालीच नाही, का तो जन्मालाच आलेला नाही. म्हणजे ते सगळंच लग्न धर्मदृष्ट्या बेकायदेशीर होत आहे.
तेव्हा ह्याचं काय करणार? असे आमच्यासारखे वात्रट, अभ्यासापेक्षा शंकातच आनंद मानणारे असे जेव्हा संतांना भेटतात तेव्हा मग संत असं उत्तर देतात, झंप्या, शंकर पार्वतींच्या पोटी जन्माला आले ते गणेशाचे अवतार. त्याच्या आधी गणेश आहेत, मग ते कोणत्या स्वरूपात आहेत? ओंकार प्रधान रूप गणेशाचे. कारण त्या परब्रह्मामध्ये जे पहिलं चलन झालं त्याच्यातून जो ध्वनी निर्माण झाला तोच ओंकार धरला. तर त्याच्यानंतर विश्वाची रचना, मग ही विश्वाची रचना अनिर्बंध चालावी यासाठी ब्रह्मा विष्णू महेशांची निर्मिती. म्हणून ते तीन देवाचेही जन्मस्थान. इतका तो आधी असल्यामुळे शंकरांच्या लग्नात झाली वर पूजा, त्या ओंकाराची झाली. एवढी काळजी करू नकोस. त्या काळचा पुरोहित महासंघ कुठे आहेत आपले? हा महासंघ तेवढा शक्तिशाली आहे, काळजी नको. प्रश्न असा आहे, आता त्या ओंकाराला निश्चित असा आकार नव्हे, निराकाराच्या अधिक जवळ जाणारी गोष्ट. आपण जो ओंकार काढतो हे आपण त्याचं तयार केलेलं प्रतीक आहे की हा आकार बघितला की हा उच्चार करायचा, यासाठी आपण तयार केलेलं एक अक्षर आहे ते. पण हा काही ओंकाराचा आकार नव्हे. म्हणजे निराकाराच्या जवळ जाणारा असा तो ओंकार असल्यामुळे निराकारातून जर परब्रह्म साकारामध्ये आलं, ते ओंकार ध्वनीच्या माध्यमातून आलं, तर मग सगुणाकडून निर्गुणाकडे जाताना कोणत्या मार्गाने जाता येईल? म्हणून मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. सगुण उपासनेकडून हळूहळू निर्गुण उपासनेकडे जाताना सगुण उपासनेमध्ये आपण कोणत्या तरी रूपाचा, कोणत्या तरी नामाचा, कोणत्या तरी मूर्तीचा, कोणत्या तरी ग्रंथाचा असा आधार घेऊनच साधना करतो आणि ते योग्यही आहे. त्या अवस्थेला ते योग्यच आहे. पण हळूहळू या सगळ्याचा एक एक करत वापर मागे पडला, मग कशी अवस्था निर्माण होते? निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, तेणे केले देशोधडी आपणी आसी माय बापा. म्हणजे विठ्ठला, पांडुरंगा. आता विठ्ठल, पांडुरंग ही नावं, मग त्याचा एक विशिष्ट आकार, मग पंढरी क्षेत्र, मग त्याचं महात्म्य, हे सगळं मागच्या स्टेशनावर सुटलं तेव्हा निर्गुणाच्या प्रवासाला सुरुवात झाली. हे सगळं सगुण आहे. त्यामुळं तेणे केले देशोधडी, कोणाशी? आपणाशीच. पण तो कोण आहे? शेवटी मायबापच आहे. आणि मायबापाने सुद्धा आत्तापर्यंत बोट दिलं, भिंत दिली, गाडा दिला, कशासाठी? हे सगळं सोडून तुला उद्या चालता यावं म्हणूनच दिलं होतं. मग याच्यातून मायबापाचा आनंदच आहे. आमचं बोट सोडून लागला पळायला आता, म्हणून काही रागवणारे मायबाप नव्हेत ते विठ्ठल रुक्माई. ते तेणे केले देशोधडी आपणी आसी माय बापा. हा अनुभव. म्हणून मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, असा हा पुराणाला धरून असलेला आध्यात्मिक विषय समर्थ या ठिकाणी मांडतायत. म्हणून निर्गुणाचा अभ्यास करणारे बहुतांशी योगी कोणत्या तरी नामात राहण्यापेक्षा सोहम काल बिताएंगे अशा रीतीनं ओंकाराच्याच जपामध्ये, ओंकाराच्याच ध्वनीच्या गुंजनामध्ये आपल्या साधनेचा उत्कर्ष साधायचा ते प्रयत्न करतात. असो, आता सोप्या विषयाकडे जाऊ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. वा वा. त्या ओंकाराचं आता सगुण स्वरूप आमच्यासाठी उपलब्ध झालं. ते गणाधीशाच्या रूपाने उपलब्ध झालं. आता सर्वा गुणांचा, एका पूर्वरंगात सगळे गुण होतात का फळे बुवा? पण ठीक आहे, एक 4-5 गुणांबद्दल तर बोला आलं, तेवढं बोलूया. आणि अशा
सगुणामध्ये आलेल्या त्या ओंकाराची मंगलमूर्त शब्दच आहे, मंगलमूर्ती. तिची शक्ती अशी आहे की तिची कृपा तुला मिळाली की तुझी मंगलमूर्ती. भक्ताची मूर्ती मंगल करायची शक्ती त्याच्याकडे आहे. मग तुला तुझीही मूर्ती मंगल करायची आहे का? मग माझ्याकडे जो सगळ्या गुणांचा सागर आहे त्यापैकी थोडेसे घे. कोणते घेऊ? बघ माझ्याकडं, बघ माझ्याकडं. हां, सुरुवात कर. डोकं कसं आहे? हत्तीसारखं आहे. हत्तीच्या डोक्याचा गुण कोणता? कशालाही धडक द्यायला घाबरायचं नाही. काहीही संकट आलं की म्हणायचं हत्तीच्या. म्हणजे हत्तीच्या डोक्याच्या गणपतीचा मी उपासक असल्यामुळे मला काय अवघड आहे? हत्तीच्या. ताबडतोब सोडवतो. धडक द्यायला घाबरायचं नाही. बघ माझ्याकडे. पण धडक म्हणजे आत्महत्या करायला नाही जायचं, कशी पण वाकडी तिकडी नाही द्यायची, सूक्ष्म अभ्यासाने द्यायची. डोळ्याकडं बघ, कसा सूक्ष्म पाहिजे अभ्यास, कसा सूक्ष्म पाहिजे ते डोळ्यांच्याकडे बघ. जसं मी माझी एकदा गाडी नादुरुस्त झाली, गॅरेजवाल्याकडं नेली, त्याला म्हणलं हँडल वळत नाही, काहीतरी करा. त्याने इकडं तिकडं बघितलं, हातोडी घेतली, धणकन दणका दिला, ते लागलं वळायला. म्हणलं किती झाले बाळा? 100 रुपये. एका हातोडीची? तो म्हणला हातोडी मारल्याचा 1 रुपया, पण ती कुठं मारायची हा जो माझा सूक्ष्म अभ्यास आहे. तुम्हाला हातोडी देतो, तुम्ही दुरुस्त करून दाखवा. हातोडी महत्वाची नव्हती, कुठं मारली की हे चालू होतं. हा जो सूक्ष्म अभ्यास आहे, सूक्ष्म अभ्यास करून धडक मारावी. संकटाचा सुद्धा अभ्यास करावा. ही दृष्टी दाखवणार आहे माझ्या डोळ्यांची शक्ती. माझे कान दाखवणार आहेत जे समर्थाने सांगितलं तेच. ऐसे बहुतची ऐकावे, प्रचंड ऐकावं. श्रवणाची शक्ती प्रचंड असावी, पण ते सुपासारखे आहेत. सार निवडून घ्यावे, असार जाणून टाकावे. सुपाचा सद्गुणच तो आहे. दाणे ठेवायचे, फुलपट उडवायचे. आता नवीन सगळ्याच मुलांना हॅलो हां, आता नवीन पिढीमधल्या सगळ्यांसाठीच सूप म्हणजे काय हे एक चित्रात दाखवायला लागेल, आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवायला लागेल. तर नवीन अभ्यासक्रमामध्ये किंवा आता नवीन आपल्या घरांमध्ये सुद्धा ती वस्तू शिल्लक राहिलेली नाही. सगळ्या गोष्टी रेडीमेड मिळत असल्यामुळे ते शिल्लक नाही, त्याची पद्धती माहिती नाही. म्हणजे एका शाळेमध्ये मी असंच निरूपण पटकन करत होतो, गणपतीचे कान सोपासारखे आहेत. त्यांना लक्षात नाही आलं. ती मुलं हसायला लागली. मला हसताय कशासाठी? म्हणले इट इज इम्पॉसिबल. मला व्हाय इट इज इम्पॉसिबल? म्हणले सूप इज लिक्विड. अरे अच्छा, म्हणलं हा घोळ होतोय काहीतरी. त्यांच्या डोक्यात सूपासारखे म्हणजे वेगळाच काहीतरी विषय आला. टमॅटो सूप, मंचो सूप, याच्या पलीकडचं सूप म्हणजे नक्की काय? म्हणजे ज्याच्यात दाणे पाखडले जातात ती प्रक्रियाच त्याला माहीत नसल्यामुळे तो गोंधळ झाला. ठीक आहे, पण दाखवणं आवश्यक आहे. माहिती नसेल तर दोष नाही. आपण माहिती करून दिलं नाही हा आपला दोष राहिला. म्हणजे हे सगळं जळं निरूपण ते आपल्या दोषाचं निरूपण झालं. मग त्याला ते कान सुपासारखे ऐसे बहुतची ऐकावे, खूप ऐकावं, त्यातलं सार आहे ते घ्यावं, असार टाकून द्यावं. एवढं जरी करता आलं तरी मूर्ती मंगल होती हो. यातल्या एकेका गुणाचा अंगीकार सुद्धा मूर्ती मंगल करतो. सूक्ष्म अभ्यासाने संकटाला धडक देता येणं, एवढ्या एका गुणाने सुद्धा आयुष्य सार्थकी लागेल. उत्तम ऐकावं, सार तेवढं घ्यावं, बाकीचं आसार टाकावं, एवढं कळलं तरी सुद्धा काम होण्यासारखं आहे. सोंडेतून त्यांनी दाखवलंय शक्ती प्रचंड आहे पण लवचिकता आहे. शक्ती प्रचंड आहे, झाड उचलता येईल अशी, पण समजा सुई उचलावी लागली म्हणून कुरकुर नाही आहे. तुम्हाला कळतंय का मला काय उचलण्यासाठी बोलवतात ते? हो ठीक आहे ना, पण आता गरज लागली तर सुई पण उचलता यावी यासाठी ती गंमत आहे. आणि चावायला दात 32 आहेत, दाखवायला 2च आहेत.
म्हणजे करावं खूप, दाखवावं थोडंसंच. पण अलीकडचा जमानाच उलटा झालाय हो. करावं थोडं, दाखवावं सतत. फेसबुकला टाकावं, डीपीला ठेवावं. आयुष्यात झाड लावलं एकदाच, डीपीवर 20 वर्ष झाड येते. पण हे वाढलंय का आता बाळा? याचं पुढे काही झालं का? झाड तेच. इथे वाणीचा संयम सांगितला आहे. इतकं बडबड करू नये. ज्ञानी माणसांनी आपलं काम कार्यातून दाखवून द्यावं. वाणीचा संयम त्याच्यातून दाखवला. आणि पुढे शेवट करताना एकच विचार करू म्हणजे उदर विशाल हे काही सद्गुण आहेत काय? पण ती आध्यात्मिक मूर्ती आहे, ती गुणांची दिशादर्शक मूर्ती आहे. ती काय व्यायामाचा शरीर कसं असावं हे शरीरशास्त्राची मूर्ती नव्हे. या दृष्टीनं जर पाहिलं तर ज्यांना समाजामध्ये सुद्धा काही मंगल करायचं असेल त्याला अनेकांच्या चुका पोटामध्ये सामावून घ्यायची क्षमता पाहिजे. सारखं कोणीतरी चुकला की त्यावर राग करायचा, वसवस करायची, तडतड करायची, यांनी समाज एकत्र राहत नाही. अनेकांच्या अनेक चुका पोटात घालूनच त्यांना सगळ्यांना पुढे न्यावं लागतं. बहुत लोक चुकतशी गेले, तुझा तूची सावरी असं करतच पुढे जायचं. ते चुकणारच आहेत, सामान्य आहेत बिचारे. ते सगळं दाखवण्यासाठी ते उदर विशाल. आणि शेवटचंच प्रकरण सांगायचं ते म्हणजे हे उंदीर मामा कोण? हे उंदीर मामा जे आहेत ना ते कोण आहेत? ज्ञानेश्वर माऊलीने तर याच्याही पुढे जाऊन एक फार सुंदर असा सिद्धांत मांडलाय की ज्ञानेश्वरीमध्ये गणेशांचं वर्णन करताना ते 6 हाताचे दाखवलेत. ते 6 हाताचे दाखवलेत. आणि त्या 6 हातामधली 6 वेगवेगळी शस्त्र म्हणजे आमची 4 वेदांच्या नंतर असलेली 6 शास्त्र आहेत असं ज्ञानेश्वर माऊली त्या ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात. आणि त्यामुळे एक सुचवतात की 6 शास्त्र असली, हात वेगवेगळे आहेत, त्यातली शस्त्र वेगवेगळी आहेत, त्यामुळे शास्त्रांमध्ये विविधता आहे. पण ती एकाच गणेशाची आहेत हे विसरता नाही कामा. ही एकात्मता लक्षात ठेवून शास्त्राकडे बघा. विवाद करण्यासाठी शास्त्राकडे न बघता त्याच्यात संवाद करण्यासाठी शास्त्राकडे बघा. कारण हात 2 वेगळे असले तरी ते एका देहाचे आहेत ना. त्या एका देहाबद्दलचं चिंतन आधी करा ना. चिंतन बदलल्याबरोबर लाईट बदललीच सापडे. असं गणित तर आपल्या एकूण परमार्थशास्त्रामध्ये उंदीर हे काळाचं प्रतीक आहे. तो ज्या गतीनं सगळं कुरतडतो उंदीर तसा काळ आहे. एखाद्या कपाटामध्ये उंदीर गेला की थोडा वेळ कुडकुड ऐकू येते, पण जरा कपाट उघडलं की सगळ्याच्या चिंध्या इतक्या क्षणात तो खाली पडतो. त्या उंदरावर स्वार होणं मोठं अवघड आहे. तो अतिशय चंचल आहे. काळ अत्यंत गतिमान आणि चंचल आहे. आपल्या अनेकांचा हा अनुभव असेल की 60ला आयुष्य आलं की असं वाटतं की अरे मागल्याच वर्षी मी 25 वर्षाचा होतो आणि अचानक हे 60 कुठनं आले? हे आले कुठं काठीला? 75 आली तरी पटकन मनात येतं परवा तर आपली 50 झाली. कळलंही नाही. तो काळ इतक्या गतीनं जीवनाला कुरतडत संपवून टाकतो. आपल्या बुद्धीनं त्याच्यावर स्वार होणं, त्याला आपलं जीवन कुरतडू न देता आयुष्य मंगलमय करूनच दाखवणं, ही जी शक्ती ती गणेशाची आहे. आणि समर्थाना त्यातला अत्यंत भावणारा शब्द गणाधीश जो ईश. काय त्यांना भावतं? सगळं ऐकावं, सार ठेवावं, लवचिकता असावी, हे सगळे गुण बऱ्याच लोकांकडे असतात. पण अशी गुणी माणसं गणाधीश होत नाहीत. गणाधीश म्हणजे पुढाकार घेऊन काम करायला उभं राहणं, नेतृत्वात जाणं.
कारण समर्थांच्या कालखंडामध्ये हा त्यांचा अनुभवच आहे. भारतामध्ये सद्गुणी लोकांची कमी आहे का? कमी नाही आहे, पण हे सद्गुणासाठी नेतृत्व घ्यायला तयार नाहीत. अशा 100 सद्गुणी लोकांना एकत्र करून मी दुर्गुणाचा पराभव करेन याच्यासाठी ते सिद्ध नाहीत. दुर्गुणाकडे दुर्लक्ष करावं एवढ्याच प्रवचनाची यांच्या अंगात ताकद आहे. हे सगळे सद्गुणी आहेत, पण ते गणाधीश नाही आहेत, ते फक्त गुणाधीश आहेत. हे कुठेतरी सद्गुण अनेकांच्याकडे, मिर्झा राजा जयसिंग सुद्धा सज्जनच होते, पण त्याच्यामध्ये हिंदवी स्वराज्य उभं करावं असं गणाधीशपण घेणं हे वृत्तीत नाही. आणि त्यामुळे त्या सद्गुणाची दुर्दैवानी माती होते, परक्याच्या सेवेच्या पंखामध्ये ते रुतून बसतात. असं होऊ नये यासाठी समाजातल्या गुणाधीशांनी एक गणाधीश व्हावं तरी, नाही तर गणाधीशाच्या मागं उभं राहावं तरी. लोकसभेमध्ये हेच म्हणत होतो आपण, नाही? एक चांगल्या कामासाठी गणाधीश व्हावं तरी, नाही तर एखाद्या गणाधीशाच्या मागे उभं राहावं तरी. इतकं जरी केलं तरी सुद्धा समाजाची मूर्ती मंगल होते. तेव्हा एकाच श्लोकामध्ये 2च ओळीमध्ये एका वेळेला व्यक्तिगत उपासना, व्यक्तिगत व्यक्तिमत्व विकास, तसाच सामाजिक व्यक्तिमत्व विकास आणि दुसऱ्या ओळीमध्ये आध्यात्मिक व्यक्तिमत्व विकास, या 3ही गोष्टी समर्थांनी साधून घेतल्या. अशा समर्थांच्या दिव्य बुद्धीलाही प्रणाम, गणेशाला त्याच्या बरोबरीनं प्रणाम. आणि आख्यानाकडे वाटचाल करण्यापूर्वी एकदा अभंगाचा म्हणजे श्लोकातल्या 4 ओळींचा आठव. नेरे गा मा जाने सा दाने परे ग रे धने रे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा. नमो शारदा चत्वार वाचा. चत्वारि वाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा. गमू पंथ आनंद या राघवाचा, या राघवाचा. गणाधीश जो ईश सर्वा